मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करणार तर होणार कारवाई. पोलीस निरीक्षक रीता उईके यांची चेतावणी. स्थानिक अमरावती डेपो येथे आज वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी ऑटो चालक तसेच इतर वाहन चालक यांच्यावर कारवाई केली. सोबतच ऑटो चालकांना गणवेश, ऑटो परवाना व इतर कागदपत्रे अपडेट करण्यास सांगितले. रीता उईके यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी केली. त्याचबरोबर एकाच नंबर प्लेटची 2 वाहनं आढळून आल्याचंही सांगितलं. यावेळी वाहन चालकाच्या नावावर आहे की नाही, वाहनाचा परवाना आहे का, वाहन स्वतःच्या नावावर आहे की दुसऱ्याच्या, या सर्व बाबींची कडक कारवाई करण्यात आली. त्यासोबतच नियम तोडणाऱ्यांवर दंडसुद्धा आकारण्यात आला. यासोबतच त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की नियमांचं पालन कराल तर आपल्यावर कारवाई होणार नाही. सध्या शहरात, आपल्या संपूर्ण शहरात ऑटो हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामध्ये बऱ्याच ऑटोवाल्यांकडे कागदपत्र नाही आहेत किंवा बरेच एका नंबरचे 2-2 ऑटो आहेत अशा आम्हाला काही माहिती मिळाली आहे. त्यामुळे ऑटोंच्या कागदपत्रांची तपासणी तसेच फ्रंट सीट ऑटो हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ऑटोला हे फक्त 4 प्रवासी वाहून नेण्याची परमिशन असतं, पण त्या व्यतिरिक्त एका ऑटोमध्ये 4च्या वरती बरेच प्रवासी असतात. तसेच फ्रंट सीटला सुद्धा म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला प्रवासी बसवलेले असतात. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतं. त्यांचे पायाला इजा होऊन पायसुद्धा निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. आणि त्याचप्रमाणे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात मागचे साईडचा जो पल्ला असतो तो पाडून मागे प्रवासी बसवून नेतात. जर एखादी वेळ ब्रेकरवरनं ऑटो गेला तर त्या पल्ल्यामुळे मागचे प्रवासी मागच्या मागे पडून अपघात होऊन जीवितहानी होऊ शकतं. आणि तसेच ऑटो चालक कोण आणि प्रवासी कोण हे ओळखू येत नाही. ऑटो चालकांना ड्रेस हा कंपल्सरी असताना सुद्धा ऑटो चालक हे कुठल्याही प्रकारचा ड्रेस कोड न वापरता ऑटो चालवत आहेत. आणि बऱ्याच वेळा ऑटो चालकांकडे वाहन चालक परवाना सुद्धा नाही आहेत. आपण त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये ऑटो चालक आणि इतर वाहनांची सुद्धा तपासणी चालू आहे. काल आम्ही नवाते चौक येथे ऑटो, सिटी बस, 2 व्हीलर जे फॅन्सी नंबर प्लेट आहेत असे सुद्धा आम्ही काल मोहीम घेतली. त्या ठिकाणी आम्ही फॅन्सी नंबर आहेत किंवा इतर ऑटोंची कारवाई केलेली आहे. तर आपण इथं म्हणजे जेणेकरून सर्व वाहन चालक हे मोटर वाहन कायद्यांचे पालन करतील आणि त्यामुळे कुठलाही अपघात होऊन जीवितहानी होणार नाही. आमच्या वाहतूक शाखेचा तोच उद्देश आहे. त्या उद्देशातून आम्ही ही मोहीम राबवत आहोत. तर आतापर्यंत किती चालकांवर कारवाई करण्यात आली? आम्ही मी चार्ज घेतला 29 फेब्रुवारी 2024ला वाहतूक शाखा पश्चिमचा. तेव्हापासनं तर कालपर्यंत परवापर्यंत म्हणजे परवा तारीख 28 तारखेपर्यंत एकूण फक्त ऑटोच्या 2520 ऑटोंवर आम्ही कायदेशीर मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहेत. आणि काल आम्ही नवाते चौक येथे एकूण 40 ऑटो चेक केले. त्यापैकी 5 ऑटो ज्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि त्यांच्यावर बराच पेंडिंग दंड होता असे ऑटो आम्ही 5 ऑटो डिटेन करून 35 ऑटो चालकांवर कारवाई केली. आणि जवळपास ह्या 4 महिन्यांमध्ये आम्ही 50,000च्या आसपास वाहन म्हणजे अंदाजे सांगते आम्ही मोटर वाहन कायद्याप्रमाणे जे नियम तोडणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आता दंड जे आहे ते पेंडिंग आहे म्हटलं तर आम्हाला म्हणजे असं माहिती कळली आहे की 72,000 चालक आहेत त्यांच्यावर पेंडिंग आहे सध्या कर. तर त्या 3 लाख चालान आहेत ज्याच्यावर दंड पेंडिंग आहे. आता 27 तारखेला लोक अदालत झाली आहेत. त्यामध्ये जवळपास 5,000 चालांमध्ये 37 लाख दंड मान्य न्यायालयात वसूल झालेला आहेत. कारण आता मशीन असल्यामुळे ऑनलाईन चालान होत असल्यामुळे आपण जाग्यावर जबरदस्तीने दंड वसूल करत नाही. त्यांना काही मुदत असतं, त्या मुदतीत भरला तर ठीक आहे. त्यानंतर आम्ही मग नियमित चालान जे पेंडिंग दंड आहेत ज्यावर 2पेक्षा जास्त दंड असेल ते असे आपण चालकांची अधूनमधून मोहीम घेऊन आपण त्यांच्याकडनं दंड वसूल करण्याची घेत असतो. अंदाजे आपला किती वसूल दंड जे आहे जे म्हणजे रिकवर करायचं आहे तर आपल्याकडे साधारण आकडा किती? तो जवळपास 3 लाख चालान आहेत. त्यामध्ये दंड कोटीच्या आसपास असेल. हे रिकवर कशा पद्धतीने केलं जातं? ही दर 3 महिन्याला लोक अदालत होता मान्य न्यायालयामध्ये, त्याद्वारे होतं. किंवा आपण ज्यावेळेस वाहन तपासणी करतोय
त्या वाहनावर जर खूप मोठ्या प्रमाणात दंड असेल तर आम्ही त्यांना ते सांगून त्यांच्याकडनं सुद्धा दंड आपल्या ट्रॅफिक ऑफिसला बोलवून ते दंड भरतात. आपण बघतो आणि ट्रॅफिक ऑफिसद्वारे त्यांना आम्ही फोनसुद्धा करतोय. ज्यांच्यावर आम्हाला जास्त दंड दिसतात त्या वाहन चालकांना आम्ही फोन करून दंड भरण्याबाबत सूचना देत असतो. आणि जर वाहन चालक दंड भरत नसतील तर त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई होते? नाही, दंड भरतात. तसेच हेल्मेट व सीट बेल्ट सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे, याचा वापर करायलाच हवा. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने होत असलेली दंड वसुली, त्यामधील तांत्रिक बाबी तसेच दंड वसुली संदर्भात आयोजित होत असलेल्या लोक अदालत संदर्भातही त्यांनी ऑटो चालकांची कानउघाडणी केली. लोक अदालत मध्ये हे बघा, हे आम्ही नाही करत, हे वरून पाठवलं जातं मुंबईकडनं. आम्ही आमच्या ट्रॅफिक ब्रँचकडनं पाठवत नाही. ही सगळी प्रोसिजर आहे पूर्ण महाराष्ट्रातली. ही मुंबईवरनं प्रकरणं तिकडे पाठवल्या जातात, हे आमच्या मार्फत पाठवल्या जात नाही. जाऊ दिले नाही मॅडम, बाहेरच ते होते, बाहेर तिथे वसूल चालू होती. तुमच्यावर किती दंड आहे काय कसं, पण आम्हाला एखादा म्हणजे न्यायाधीश आम्ही वेळ देऊ शकतो आमच्या संघटनेमार्फत की नाही आमचे जे ऑटो चालक आहे. संघटना जज माननीय न्यायालयासमोर कुठल्याही संघटनेला किंवा आम्हाला पर्सनली हजर राहण्याचा अधिकारच नाही. न्यायाधीशावर आम्ही हक्क मांडू कसा? न्यायाधीशासमोर ऑटो चालकावर 30,000 रुपये चालान लोक अदालतमध्ये आम्ही तडजोड करायला त्याच्यामध्ये तडजोड होईल म्हणून पैसे कमी होतील. जसं 30,000 रुपये आता कसं हा खूप मोठा फिगर आहे. ते आपण माननीय न्यायालयाला विचारावं. तो आमचं त्या ठिकाणी न्यायालय प्रकरण दाखलच नाही म्हणतात. मॅजिस्ट्रेट बसले नव्हते. त्यांना हे बघा, ज्यांना लोक अदालतच्या नोटीस आलेल्या होत्या त्यांना लोक अदालतमध्ये बोलावण्यात आलं होतं. तुम्हाला नोटीस आली होती का? मग तुम्ही न्यायालयात गेले ना, मग तुम्ही कसं म्हणताय की आम्हाला बोलावलं नाही? पण मॅडम आम्हाला तिथे काही नोटीस म्हणजे कसं आहे की या तारखेला 27 तारखेला नोटीस म्हणजे अशी आहे की तुम्हाला जे चालन मिळाले आहे लोक अदालत ही 27 तारखेला आहे. त्या 27 तारखेला तुम्ही हजर राहून तुमचे पैसे तिथे भरू शकता. म्हणजे तुम्हाला कुठं जायची जरूरत नाही. बरोबर. आम्ही अशासाठी गेलो होतो, आम्ही झालो किंवा ज्या लोकांवर 30,000 रुपये 20,000 रुपये जे चालन आहे त्या चालनामध्ये काही सेटलमेंट होईल का? आता कमसे कम सर्व ऑटोवाल्या चालकावर कमसे कम 25 लाख रुपये निघतील. जास्त. आता आम्ही ते वकिलांनी म्हटलं होतं की एक मॅजिस्ट्रेट जर आमचं बोलणं झालं किंवा आम्ही एक पिटिशन दाखल करतो किंवा मग ते म्हणत होते की तुम्हाला समज पाहिजे, नोटीस नाही पाहिजे. तुम्हाला जर तिकडून ऑफिसकडून समज मिळाला कोर्टाकडनं तर तुमचं ते जरी आम्ही हिअरिंग करू शकतो मॅजिस्ट्रेट समोर. तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला जी नोटीस आली त्यामध्येच दिलेलं आहे की तुम्ही तिथे येऊन दंड भरावा. बरोबर बरोबर. मग त्यामध्ये हे असं कुठं म्हटलंय की त्याच्यात तडजोड आहे म्हणून? तडजोड होणार नाही म्हणून. तडजोड होणार नाही, बरोबर आहे ना? तडजोड होणार म्हणून लोक अदालतची जी आता लोक अदालत जिथे होते त्या पुन्हा बॅनरमध्ये आपण खाली वाचलं काही प्रकारनं जे हे बघा, हे जे आहे तुम्ही स्वतःच काय बोलले, हे दखलपात मोटर वाहन कायदा हा फार वेगळा आहे. आणि तिथे जे तडजोडवाले असेल ते जे आहेत ते IPC किंवा इतर जे किरकोळ कायदे किंवा मेजर कायदे आहेत, मुख्य कायदे आणि किरकोळ कायदे या संदर्भात असेल. आमचा जो वाहतूक पोलिसांचा मुद्दा हा आहे, आम्ही फक्त मोटर वाहन कायदा बघतो. बाकी कायद्यातली तडजोड आम्हाला माहीत नाही. आम्ही मी वाहतूक शाखा इन्चार्ज म्हणून मी फक्त सध्याच्या काळामध्ये मोटर वाहन कायद्याचं सांगू शकतो. तर तुम्हाला त्यामध्येच ऑलरेडी दिलेलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी दंड भरण्याकरता न्यायालयात जायचं आहे. त्यामध्ये कुठेही असं नाही म्हटलं आहे तुम्हाला त्याच्यात की तुमचा दंड कमी करण्यात येईल, असं कुठेही नोटीसमध्ये दिलेलं नाही. त्याच्यामुळे हा मुद्दाच येत नाही. पण आम्हाला मॅडम त्याच्यावर मार्ग पाहिजे. त्याच्यावर एकच मार्ग आहे की सगळ्या ऑटो चालकांनी नियमाचं पालन करावं. ऑटो स्टँड जिथे आहेत त्याच ठिकाणी ऑटो लावायचा, ड्रेस घालायचा, परमिट, फिटनेस, लायसन्स हे सगळे व्यवस्थित ठेवायचे आणि फ्रंट सीट ऑटो बसवणार नाहीत. हे सगळे तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा, तुम्हाला कुठलेही चालन होणार नाही. एका ऑटो चालकाला समजा 500 रुपयाचं चालन दिलं आहे, परत दुसऱ्यांदा त्याला 1500चा. पण कसं यांच्याकडे कलमं असतात ते ॲडजस्ट करून 500चा दुसराही देऊ शकतात. प्रत्येक वेळा 1500, 1500, 15,000, 16,000, 20,000 अशा प्रकारचे चालन होत आहे ऑटो चालकावर. त्यासाठी आम्ही 27 तारखेला कोर्टमध्ये गेलो होतो लोक अदालतमध्ये की तिथे म्हणजे काही सेटलमेंट होऊन जाईल बा. परंतु तिथं मॅजिस्ट्रेट बसले नव्हते. आता करायचं कसं? त्यांनी म्हणले नोटीस आहे, आम्हाला पाहिजे समन्स की जेणेकरून आम्ही कोर्टामध्ये जाऊन आम्ही हिअरिंग करू शकतो की आम्ही आमची बाजू मांडू शकतो. त्या लोकांना माहीतच नाही की ऑटो चालकावर किती दंड आहे. लोकांना फक्त हेच माहिती आहे की ऑटो चालक 100 रुपये किंवा 50 रुपये जास्त घेते, पण ऑटो चालकावर 30,000, 35,000 रुपये आज अमरावतीमध्ये चालन झालेले आहे. त्याच्यावर आम्हाला एक मार्ग पाहिजे. मार्ग काय? मार्ग आता आम्ही आता वकिलासोबत बोलला होता, वकील आम्हाला सांगतील काय करायचं कसं नाही. तर किती केसेस गेले होते तुम्ही लोक? आम्ही 70 ते 80 मुलं गेले होतो ऑटो चालक.
किती दंड होता त्यांचा? नॉमिनल 10,000च्या वर सर्व मुलाला घेऊन गेलो तुम्ही ऑटो चालकांना, 10,000च्या वर. ते बळातवाले हे की 10,000 रुपये डायरेक्ट वाला आहे? नाही 500, 1500 असे स्टेप बाय स्टेप असे 3,000 अशा प्रकारे तो दंड होता. तो एवढं सहकार्य करावं जे आता उभे ऑटोला चालन फोटो काढून काही म्हणजे मोबाईलमध्ये फोटो काढून डायरेक्ट आम्हाला चालन येऊन जातो मशीनमध्ये. डायरेक्ट उभं राहिले, ऑटो उभं राहिला. आता ऑटो घेतला चालवासाठी, सवाऱ्या बघणार नाही का? कोणत्याही ऑटोला राव सवाऱ्या पाहणार नाही का? तो 2 मिनटं उभं राहिला डायरेक्ट फोटो चालन 500 1500 डायरेक्ट मेसेज येऊन जात त्याला. आता एक ऑटो गरीब चालक किती पैसे कमावतो दररोजचे? 500 700 रुपये, 1000 रुपये कमीत कमी. तो 1500 रुपये चालन कुठून भरणार? एक 1500 झाल्यानं सध्या बंद झालेलं आहे ना? नाही चालूच आहे फोटो काढणं सध्या चालूच आहे. बघून सांगितलं आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रात जे ऑटो रिक्षा संघटनांच्या मार्फत एक मोर्चा विधानसभेवर घेऊन जाण्यासाठी, कारण की त्याशिवाय बंद होणार नाही. तसे आता मॅडम म्हणतात की हे ऑटो जनरेट आहे. मोटर वाहन कायद्याच्या कुठल्याही कलमाअंतर्गत एकदा जर चालान कारवाई झाली आणि परत तीच चुकी कुठल्याही वाहन चालकाने परत केली तर त्यामध्ये ती मशीन स्वतःहून म्हणजे डबल दंड त्यामध्ये पडतोय. त्यामध्ये आपण मॅन्युअली कुठल्याही प्रकारे काही करत नाही, तो ॲटोमॅटिक हे झालेला आहे. आणि ज्या वेळेस ह्या मशीन तयार झालेल्या आहेत ते शासन स्तरावर म्हणजे वरिष्ठ स्तरावर ती चर्चा होऊन त्याप्रमाणे त्यात दंड ऑलरेडी ॲड आहेत. कलम टाकलं की तो दंड आपोआप घेतं. आपल्याला कलमा म्हणजे त्यामध्ये दंड कुठलाही म्हणजे मॅन्युअली ॲड करायचं कारण नाही आहे. त्यामुळे परत जर आपल्याला एका कलमाअंतर्गत एकदा कारवाई झाली असेल तर त्या वाहन चालकाने परत तीच चुकी परत करू नये, जेणेकरून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात पडणार. शाखेमार्फत आम्ही संपूर्ण वाहन चालकांना तसेच सर्व नागरिकांना आवाहन करतोय की सर्वांनी आपल्यासोबत लायसन्स म्हणजे वाहन चालक परवाना, वाहनाचे कागदपत्र, वाहनाचं इन्शुरन्स आणि वाहन आपण अल्पवयीन मुलांना वाहन देण्यात येऊ नये विदाऊट लायसन्स. कारण आजकाल अपघाताचे प्रमाण, प्राणांकित अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. जर आपण अल्पवयीन मुलांना विना लायसन्स वाहन दिलं तर उद्या चालून कुठलाही अपघात दुसऱ्या वाहनाने जरी झाला तरी अपघाताचा गुन्हा हा आपल्यावरच म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्याच्यावर दाखल होतोय. तसंच मोटर वाहन कायद्याअंतर्गत जर अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिलं तर आपण पालक आणि चालवणारा मुलगा अशा दोघांवरही मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करत असतो. तसेच इतरही वाहनांकडे इन्शुरन्स, RC आणि कागदपत्र, लायसन्स हे सर्व असणं गरजेचं आहे. समजा आपल्या वाहनाने एखादा अपघात झाला तर आपल्याला कुठलाही फायदा मिळत नाही जर आपल्याजवळ कागदपत्र नसेल तर. आणि इतरांची जीवितहानी किंवा आपली जीवितहानी होतं ते वेगळं. तसंच सर्व वाहन चालकांनी, 2 व्हीलर चालकांनी हेल्मेट वापरणं सक्तीचं आहे म्हणजे गरजेचं आहे, जेणेकरून आपलं स्वतःचं संरक्षण होईल. कारण बऱ्याच वेळा जर आपण बघितलं असेल तर अपघातामध्ये डोक्याला मार लागून माणूस मरतो. आपण कितीही सूचना दिल्यात, कितीही आवाहन केलं तरी लोक हेल्मेट वापरत नाही. आपण हेल्मेटच्या कारवाया करायला गेलं तर ते दुसरीकडे बोट दाखवतात. दुसरीकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या स्वरक्षणाकरिता हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. तसेच काही दिवसापूर्वी आमच्या अंमलदाराच्या गाडगेनगरच्या एका अंमलदाराच्या मुलाचा वलगावला एक अपघात झाला. सीट बेल्ट नसल्यामुळे, जर सीट बेल्ट असता तर ते गाडीतलं म्हणजे त्याला अपघात झाला, जीवितहानी झाली नसती, पण त्या एअरबॅग हे होऊन उघडली गेली असती, पण त्यांनी सीट बेल्ट बांधल्या नसल्यामुळे अपघात होतो. असंच म्हणजे पोलीस काय किंवा कोणीही काय, सीट बेल्ट आणि हेल्मेट हे तसंच सक्तीचं आहे. वाहनाचे कागदपत्र तर सर्वांनी मोटर वाहन कायद्याचे पालन करावे. जे मोटर वाहन कायद्याचं पालन करणार नाही त्यांच्यावर वाहतूक शाखेमार्फत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सर्व नागरिकांना जाहीर आवाहन आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.